तेव्हा आजच्या या स्मृतिदिनाच्या निमित्तानं बाळासाहेबांनी काही स्वातंत्र्य चळवळीतल्या घटनांना स्पर्श केला. खरं बाळासाहेबांना सुद्धा त्यांची भूमिका पार पाडताना ते स्वागत आणि प्रस्ताविक त्यांच्याकडे दिलं. ते कुणाला तर दुसऱ्याला करायला सांगायला पाहिजे होतं आणि त्यांना बोलायला संधी द्यायला पाहिजे होती असं मला वाटतंय. जरा तुमची गडबड झाली आणि पण तरी पण त्यांनी आपले विचार मांडायचा प्रयत्न प्रामाणिकपणे केला. आणि आपल्याला पण कल्पना आहे की एकूण मंदूरचा रणसंग्राम या बाबतीमध्ये बाळासाहेब असे एखाद्या नवख्या माणसाच्या समोर ती घटना सांगायला लागले. आणि विशेषतः जर सोनवड्याच्या आपल्या हायस्कूलच्या परिसरामध्ये तर तो समोरचा माणूस सुद्धा इतका तो भारावून जातो, कारण प्रसंग पण तसा आणि त्याचबरोबर त्याची मांडणी पण. तेव्हा जरा गडबड जरा आज बाळासाहेबांची जरा झालेली दिसते. पण असो, पण त्यांनी ह्या आपल्या मंदूर आणि सोनवड्याच्या संदर्भामध्ये जो 1942ला जो 25 फेब्रुवारीला जी घटना घडली आणि त्याच्या मागची पार्श्वभूमी सांगितली. खरं संपतराव एक महत्त्वाचं की या ठिकाणी सुद्धा जे बरीच मंडळी आहेत ह्यांचं सुद्धा डायरेक्ट इनडायरेक्ट ह्या चळवळीशी संबंध. मग या ठिकाणी एखादा मुलगा असेल, मुलगी असेल, तिचे आजोबा असतील, आजी असेल, काहींचे काका असतील, काहींचे वडील असतील, या मंडळींनी सुद्धा ते पेपरवरती आले नाहीत. त्यांचे नावाचा उल्लेख माध्यमामध्ये झाला नाही. पण अनेक मंडळींनी हाताच्या फोडाला ज्या पद्धतीनं जपतो पण त्या पद्धतीनं नागनाथ अण्णांना त्यांच्या सहकार्यांना सांभाळलं, त्यांचं रक्षण केलं आणि त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था सुद्धा त्यावेळच्या एकूण अडचणीच्या कालावधीमध्ये केल्या. अक्षरशः आईसाहेब तर रात्रभर जागे असायच्या आणि म्हणजे स्वातंत्र्यामध्ये होत्याच, दिवसा झोपायच्या. पण त्यांना जी लागलेली सवय, त्या अण्णा जरी शाळेत झोपलेले असले तरी सुद्धा आईसाहेब ह्या गेटमध्ये, बागेत, त्याचबरोबर आमच्या घराच्या भिंतीच्या पश्चिमेच्या बाजूला एक पडकी भिंत होती, त्या भिंतीवरती पांढऱ्या मातीच्या, म्हणजे असं अनेकांनी ह्या स्वातंत्र्य सैनिकांचं रक्षण केलं. म्हणून अण्णा असतील, आणखी काही मंडळी असतील, ते हयात राहिले. 1942च्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये ब्रिटिशांच्या यंत्रणेना सुगावा लागला आणि त्यानंतरच्या घटना आणि सोनवड्याने मंदूरच्या मधला ओढा आणि त्या ठिकाणचा जो रणसंग्राम झाला त्यामध्ये हुतात्मा किसन आहे, हुतात्मा नानक सिंग यांना ब्रिटिशांच्या पोलिसांच्या बरोबर लढत असताना हे धरातीर्थी पडले आणि त्यांना हुतात्मा पत्करावं लागलं. खरं एकूण हा जो वाळवा ग्रुप होता, कारण त्यावेळचे वेगवेगळे ग्रुप होते स्वातंत्र्य चळवळीमधले, ह्या वाळवा ग्रुपमध्ये 4 हुतात्मे झाले. त्यामध्ये बाबूराव कोकाटे आपले पडुवाडीचे, त्याचबरोबर प्रताप पाटील बॅकवूडचे, FL पाटील कर्नाटक गव्हर्नमेंटमध्ये मंत्री होते, तर त्यांचे बंधू प्रताप, ते प्रताप पाटील, हुतात्मा किसन नायर, हुतात्मा नानक सिंग, अशी 4 मंडळी ह्या वाळव्या ग्रुपची किंवा अण्णांच्या ग्रुपचे हे देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांना रक्त सांडावं लागलं, त्यांना बलिदान स्वीकारावं लागलं. आणि मग अनेक बाकीचे मंडळी
हे चुकून वाचले. जीवावरती उदार होऊन स्वातंत्र्य चळवळीमध्ये ह्या मंडळींनी काम केलं. कोण धारातीर्थी पडेल आणि कोण नाही ह्याची काही तशी कल्पना कोणालाच नव्हती. पण प्रत्येक जण हौतात्म्य पत्करण्याच्या तयारीनं स्वातंत्र्य चळवळीमध्ये होते आणि त्यांनी कधी माघार घेतली नाही. देशासाठी, या देशामधून इंग्रजांना घालवण्यासाठी त्यांनी बलिदान द्यायची तयारी ठेवून स्वातंत्र्य युद्धामध्ये सहभाग घेतला आणि त्यांना सांभाळण्याचं काम जनतेनं केलं. आणि म्हणून अशी एक म्हण होती किंवा वास्तवच होतं की इंग्रजांच्या राज्यावरती सूर्य मावळत नव्हता. त्या ब्रिटिश यंत्रणेला पुरून उरले आणि सातारच्या प्रतिसरकारनं देशाच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये केलेलं काम सुवर्णाक्षराने लिहिण्यासाठी या देशामधून ब्रिटिश जाईपर्यंत प्रतिसरकारचं काम चालू होतं. अनेक ठिकाणी उठाव झाले, परत ते मावळले. पण या ठिकाणचा उठाव, या ठिकाणची स्वातंत्र्य चळवळ ही या देशामधून ब्रिटिश जाईपर्यंत अखंडपणानं राहील. क्रांतिसिंह नाना पाटलांचं नेतृत्व आणि नागनाथ अण्णा असतील, जी.डी. बापू असतील, अनेक मंडळी अशी होती की ह्या मंडळींनी आपले आपले ग्रुप आणि आपले आपले सहकारी ह्यांना घेऊन हे कामकाज अखंडपणानं चालवलं. खरं आजच्या पिढीनं हे समजून घेणं खूप महत्वाचं. हे भाग्य सर्वांनाच नाही मिळत. तेव्हा आपण हुतात्म्यांचे वारसदार आहोत, आपण क्रांतिवीरांचे वारसदार आहोत, आपण स्वातंत्र्य सैनिकांचे वारसदार आहोत आणि त्यांनी देशाच्या चळवळीसाठी, देशाच्या स्वातंत्र्यासाठी जे काम केलं त्याची किंमत होऊ शकत नाही. एवढं अमूल्य ते काम आहे. असं वाटत होतं या देशातून ब्रिटिश गेले, भारत देश स्वतंत्र झाला की सगळे प्रश्न मिटणार. परंतु ह्या सगळ्याच गोष्टी स्वातंत्र्यवीरांच्या किंवा जनतेच्या अपेक्षेप्रमाणे झाल्या नाही. आणि मग त्यानंतर वेगवेगळ्या विचारातून, वेगवेगळ्या बांधणीमधून पक्षांची कामं चालू झाली आणि त्यामध्ये मग क्रांतिसिंह नाना पाटील असतील आणि यांचा जो ग्रुप असेल यांनी विशेषतः डाव्या चळवळीचं कामकाज, डाव्या विचारांना प्रोत्साहन ही भूमिका घेतली. कारण त्यावेळेला एकूण जगामध्ये ज्या हालचाली चालू होत्या त्यामध्ये रशियन राज्यक्रांती, फ्रान्सची राज्यक्रांती ह्याचा खूप मोठा प्रभाव आणि परिणाम त्यावेळच्या समाजमनावरती आणि विशेषतः तरुणांच्यावरती झालेला होता. अगदी नेहरू सुद्धा त्या विचारानं प्रेरित झालेले होते आणि या देशामध्ये सुद्धा राज्यकारभार होत असताना, करत असताना जे साम्यवादी विचार असतील, लोकशाहीचे विचार असतील, हे एकत्रित करून चांगली कलम भारतीय राज्यघटनेमध्ये आले
आणि म्हणून भारतीय राज्यघटनेच्या पहिल्या प्रस्तावनेमध्ये सुद्धा या गोष्टीचा उल्लेख आहे. तेव्हा आज हुतात्मा किसन नायर आणि हुतात्मा नानक सिंग यांचा स्मृती दिन या निमित्तानं शाळेमधले सुद्धा काही मंडळी या ठिकाणी हजर आहेत. आपण सुद्धा आपला इतिहास विद्यार्थ्यांना सांगणं, नव्या जनरेशनला, नव्या पिढीला सांगणं हे आता काळाची गरज झालेली आहे. आणि म्हणून खरं निश्चितपणानं देशाच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये ज्याने स्वतःचा जीव धोक्यात घालून काम केलं, चळवळ चालवली, चळवळीमध्ये सहभाग घेतला, पण त्या काही स्वातंत्र्यानंतरच्या राज्यकर्त्यांनी जाणीवपूर्वक काही मंडळींच्या वरती अन्याय केला. ते समाजापुढं आणलं नाही, माध्यमांच्या पुढं आणलं नाही, त्यांच्यावर लिखाण म्हणावं तसं झालं नाही, खरा इतिहास लोकांच्या पर्यंत आणला नाही. म्हणून आता काळाची गरज म्हणून आता येणाऱ्या जनरेशनला, येणाऱ्या पिढीला खरा इतिहास कळणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी आपण खरं संशोधन करणं गरजेचं आहे. खरा जो विचार आहे ते खरं जे लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीनं नव्या पिढीपुढं हा इतिहास स्वातंत्र्य चळवळीचं जाणं हे आत्ता खूप महत्त्वाचं आहे. आज आपण बघतो खूप म्हणजे आता वाळव्यासारख्या ठिकाणी किती चॅनल दिसतात काही मला माहीत नाही, अंदाजे किती असतील हे पोरांना माहीत असणार. नवीन किती 100-200 चॅनल असतील का टी व्हीचे सहज. हां, तर बघा असे काही कार्यक्रम आहेत की ज्यामध्ये त्याला रटाळ आणि ज्यातून काही आउटपुट नाही, चांगलं वाईट काही विचार घेणं नाही किंवा एकूणच. तेव्हा अशा प्रसंगांच्या वरती आधारित एखादी मालिका लागली किंवा मध्यंतरी मागं मला वाटतंय संभाजीराजांची एक मालिका होती, तेव्हा सातारचं प्रतिसरकार असेल, या संदर्भात जर असा काही प्रयत्न झाला तर निश्चितपणानं जनतेपर्यंत हा खरा इतिहास सातारच्या प्रतिसरकारचा पोहोचणार आहे. एकूणच हे प्रतिसरकार चालवण्याच्या दृष्टिकोनातून अण्णा असतील, जी डी बापू असतील यांच्या नेतृत्वाखाली शेनोलीची पे ट्रेन लूट झाली, धुळ्याचा खजिना लूट झाली, कुंडल बँकेची लूट झाली, अण्णा आणखी त्यांच्या सहकाऱ्यांच्याकडून गारगोटीची बँकेची लूट झाली. असे एक नाही अनेक सरकारी लुटी केल्या, त्यामधून द्रव्य उपलब्ध केलं, पैसा अडका उपलब्ध केला, शासकीय कचेऱ्या, पोलीस स्टेशन हे लुटून बंदुका, दारुगोळा उपलब्ध केला, पोर्तुगीजांच्या बरोबर संधान गोव्यामध्ये साधून सातारच्या प्रतिसरकारमध्ये पहिलं शस्त्र नागनाथ अण्णांनी उपलब्ध केलं. हा इतिहास आहे, हा इतिहास आहे. परिस्थिती बघा किती अवघड असेल. नागनाथ अण्णांना जिवंत किंवा मेलेल्या स्थितीमध्ये हजर करण्याच्या बाबतीमध्ये इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये बक्षीस जाहीर होतं. नागनाथांना दिवसभर कुठंतरी थांबवायचं, शस्त्र पाहिजेत, रस्त्याच्या पॅरलल शेतात न चालायचं, रात्रीच्या वेळेला उजाडलं की कुठंतरी एका ठिकाणी थांबायचं. असं करून गोव्यात जातात. गोव्यामध्ये लोकांच्या ओळखी पाळखी काय असेल त्या घेऊन मिलिटरीच्या अधिकाऱ्यांच्या पर्यंत पोहोचायचं, त्यांच्याबरोबर संबंध, आत्मविश्वास त्यांचा वाढेल इतपत त्यांचे विश्वास संपादन करायचा, त्या ठिकाणची शस्त्र घ्यायची
महाराष्ट्र आणखी गोवा ह्याच्या मधल्या बाउंड्रीवरनं ती शस्त्र लपवून काही वेळेला भोपळ्यातनं आतनं पोखरून तिथं छोटी छोटी पिस्तुलं त्यामध्ये घालायची, त्याला कव्हर कशांतर फडक्यानं बांधायचं. अशा वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरून, टेक्निक वापरून बाउंड्रीवरनं आत दारुगोळा शस्त्र घ्यायची, ती पुन्हा कॅम्प पर्यंत पोहोचवायची. आणि यामध्ये नागनाथ अण्णांच्या आई असतील, राजूताई बिरनाळे असतील, त्याचबरोबर अनेक महिलांनी सुद्धा काम केलं. आणि तो शस्त्रसाठा ह्या कॅम्प पर्यंत पोहोचवून, म्हणजे हे जर एकूण बघितलं तर मगाशी मी जे म्हटलं की आता चॅनल किती 200-300 जे असतील त्यामधून अजून कोण माहेचा लाल असा निघाला नाही की सातारच्या प्रति सरकार हे मालिकाच्या माध्यमातून लोकांच्या पुढे आणायचं. बघू भविष्यामध्ये. आज आता 25 फेब्रुवारी आहे, कसं त्याला यश येतंय ते. पण ही डोक्यात कल्पना आहे हे आज मी तुम्हाला हुतात्म्याच्या स्मृतिदिनाच्या निमित्तानं सांगतो. तेव्हा आपण प्रत्येकानं हे लक्षात ठेवलं पाहिजे, तुम्ही हलक्यातले नाही, तुम्ही हलक्यातले नाही, तुम्ही ज्यांचे वारस आहात ते इतिहास निर्माण करणारे लोक आहेत. मळलेल्या पायवाटानं चालणारे नाहीत, पायवाट निर्माण करणारे आहेत. आणि त्यांचे तुम्ही सगळे वारस आहेत. त्या पद्धतीनं आपलं कामकाज राहणं ही काळाची गरज आहे. आणि म्हणून या देशासाठी हुतात्मा किशोररावांनी बलिदान दिलं, हुतात्मा नानक सिंगांनी. आता हुतात्मा नानक सिंग कुठले? आपल्या तालुक्यातले, जिल्ह्यातले, राज्यातले. नानक सिंग आणि मनसा सिंग, लुधियाना आणि लाहोर. लुधियाना आणि लाहोर, त्यावेळेला भारत पाकिस्तान नव्हतं झालेलं. नेताजी सुभाषचंद्र बोस त्यांच्या सेनेमध्ये काम करणारे अधिकारी. अण्णा दिल्लीत जातात, मणिबेनला भेटतात, तिथंच ते पण काही वेळात येतात, त्यांची भेट होते. पण गांधींच्या विचारात हे बसत नाही सशस्त्र क्रांती. अण्णांना उत्तर तेच त्यांना उत्तर, ते निघून जातात. अण्णा धावत जाऊन त्यांना गाठतात, मोडक्या तोडक्या हिंदीमध्ये असेल कसं असेल तसं त्यांच्याबरोबर संवाद साधलात. आणि मग अण्णा मनसा सिंगच्या घरी जातात, सगळे जेवतात. जेवण चालू आहे तोपर्यंतच पोलिसांचा गराडा त्या गावाला पडतो. तिथून परत ती धावत पळत लुधियाना, सुवर्ण मंदिराच्या जवळ बाकीची काही मंडळी वाट बघत बसलेले. खरं मी बोलतोय तुमच्या बरोबर, माझ्या अंगावरती शहारे येत आहेत. आणि मग तिथून अण्णा इकडे येतात. ही मंडळी नवक्या भागात येतात, तरुणांना गोळा करतात, देशाभिमान त्यांच्यामध्ये निर्माण करतात, त्यांची मानसिकता घडवतात. शस्त्र गोळा केली जातात, पैसा अडका गोळा केला जातो. आणि नेताजी सुभाषचंद्र बोस त्यांच्यासारखीच त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सशस्त्र सेना उभा केली जाते. 1942च्या भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आझाद हिंद हे सेना सोडली तर आपल्याच ग्रुपची सशस्त्र सेना आहे हे मी अधिकृतरित्या सांगतोय. संशोधक किंवा लिहिणाऱ्या वाचणाऱ्या मंडळींनी सुद्धा ह्याचा अभ्यास करावा. मी पुन्हा आपल्याला सांगतोय, सशस्त्र सेना या पद्धतीनं उभा करणं नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा आदर्श घेऊन
फक्त ही सरकारचे सातारच्या सरकारमधल्या आणि मग अण्णा असतील, जी डी बापू असतील, ह्याच ग्रुपच्या माध्यमातून उभा राहिले आणि ते काम अखंडपणाने या ब्रिटिश जाईपर्यंत राहिलं चालू. तेव्हा हा जो खरा इतिहास आहे हा लोकांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. आणि म्हणून आज आज आपल्याला बंदूक घेऊन कुठं बाउंड्रीवर जावं लागत नाही. फक्त माझं आपल्याला म्हणणं आहे की जो खरा इतिहास जो आहे, ज्यांनी देशासाठी खरंच काम केलेलं आहे, ते आपण येणाऱ्या जनरेशन पुढे सांगूया. आणि त्यांना सुद्धा ह्या देशाचं स्वातंत्र्य जाता जाता मिळालेलं नाही. या स्वातंत्र्यासाठी भारतीय जनतेनं काही हौतात्म्य काहींना पत्करावं लागलं, काहींना जेलमध्ये जावं लागलं, काहींना भूमिगत राहावं लागलं, काहींना स्वतःचा प्रपंच बाकीचं काय असेल ते सोडून द्यावं लागलं. अशा अनेक जणांचं योगदान या भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये. आणि म्हणून देशाला स्वातंत्र्य मिळालं. जाता जाता स्वातंत्र्य मिळालं नाही. या स्वातंत्र्याचं सुराज्य करण्यासाठी, हे स्वातंत्र्य टिकवण्यासाठी आपल्यावरती जबाबदारी आहे. आणि म्हणून आपण मंडळींनी स्वातंत्र्याचा इतिहास समजून घेतला पाहिजे. निदान आपल्या भूमीतील लोकांनी तर खरा इतिहास समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. खरं नागनाथ अण्णांच्या सातारच्या जो जेल फोडला म्हणजे 10 सप्टेंबर 1944 सातारचा जेल फोडणं सकाळची 7:30 म्हणजे 7च्या जवळपासची वेळ. तेव्हा ही काही साधी गोष्ट नाही. पण आपले आधीचे स्वातंत्र्य सैनिक अण्णांना इस्लामपूरच्या लॉकअपमध्ये ठेवलं. इस्लामपूरच्या लॉकअपमधनं अण्णांना पळवून न्यायचं हे त्यांच्या सहकार्याने ठरवलेलं. कपड्यांचं आत बाहेर करत असताना चिठ्ठी पडते. चिठ्ठीनं संवाद चालू असतो. पोलीस अधिकाऱ्याला मिळते आणि तो SP ना रिपोर्ट करतो की तातडीनं इस्लामपूरच्या लॉकअपमधनं नागनाथांना हलवलं पाहिजे, नाहीतर कधी पण हल्ला होईल आणि इथून त्यांना पळवून नेलं जाईल. सातारला त्यांना हलवलं जातं रात्रीतच. आणि सातारचा जेल 3-4 दिवसामध्ये सकाळच्या वेळेत जेल फोडून जातात. हे जेल फोडून जाणं ही गोष्ट सामान्य वाटत असेल, पण एक त्यामागचा संदेश होता. भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये काम करणाऱ्या प्रत्येक युवक आणि युवतीचा आत्मविश्वास त्यामुळं वाढलेला होता. प्रत्येकाच्या मनात स्फूर्ती आणि प्रेरणा येत होती. एवढंच नव्हे तर ज्या देशाचं नाव जगावरती राज्य करणारा इंग्रज सत्ता होती, त्यांचा तो पराभव होता एका उडीनं, हे मात्र मान्य करायला पाहिजे. आणि म्हणूनच भारतीय स्वातंत्र्य लढा आणि स्वातंत्र्यवीरांचं हुतात्म्यांचं बलिदान याची आज आपण आठवण करणं आणि देशासाठी काम करणं, आपल्याला शक्य असेल त्याप्रमाणे आपण खरा इतिहास लोकांच्यापर्यंत पोहोचवणं हे काळाची गरज आहे. आज आपण सगळे हुतात्मा किसन नायर आणि हुतात्मा नानक सिंग यांचा 80वा स्मृतिदिन, खरं अण्णा हयात होते, त्यांचे सहकारी हयात होते, तोपर्यंत त्यांनी हा पार पाडलाच. पण त्यानंतर आपण हुतात्मा शिक्षण आणि उद्योग समूहाच्या वतीनं हा स्मृतिदिन आपण साजरा करतो. पुन्हा एक वेळ हुतात्मा किसन नायर असतील, हुतात्मा नानक सिंग असतील, क्रांतीवीर नागनाथ अण्णा असतील, आईसाहेब असतील, बाबूराव कोकाटे असतील, प्रताप पाटील असतील आणि देशाच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये हुतात्मा झाले त्या सर्व हुतात्म्यांना आदरांजली अर्पण करतो. आईसाहेब असतील त्यामध्ये. आणि मी इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.